देशातल्या विविध राज्यांमध्ये पण मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवरती ही समिती गठीत झालेली आहे. आजच्या या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष आदरणीय दिलीपदादा जगताप, राकेश टिके जे राष्ट्रीय किसान युनियनचे आहेत, त्याच्यानंतर युद्धवीर सिंह आहेत जाट समाज जाट महासभेचे, धर्मवीर सिंह आहेत जाट महासभेचे, त्यानंतर सुभाष चौधरी आहेत हे गुर्जर समाजाचे आहेत, आणि परविंदर अवाना हे सुद्धा वीर गुर्जर समाजाचे आहेत. आणि मग आमच्या महासंघाचे सरचिटणीस धाटोंडे, उपाध्यक्ष नानवटे, निंबाळकर, ही आमची सगळी मुंबईची मंडळी आहेत. मी नवीन आहे चळवळीमध्ये, माझं क्षेत्र वेगळं, तुम्हाला सगळं सांगायचं. तर साधारणतः तुम्हाला आम्ही काय प्रेस आजच्या प्रेसचं प्रयोजन काय आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे. दुसरं एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे. उद्या ऍडव्होकेट शशिकांत पवार जे आमचे मराठा महासंघाचे अध्यक्ष होते, तर त्यांचा प्रथम स्मृती दिन आहे की ज्यांनी मराठा आरक्षणाची पहिल्यांदा मागणी केली, त्यांनी मागणी केली आहे. ते बऱ्याच लोकांना माहिती नाही. तसं मागासवर्गीय आयोगाच्या नोंदीमध्ये सुद्धा आहे की पहिल्यांदा त्यांनी मागणी केली कुणबी मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्यावं. तर आता कानूर लोक विसरून जातात, तर त्यांची प्रथम स्मृती दिन आहे. त्यानिमित्तानं मनोज जरांगे स्वतः येणार आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेते येणार आहेत, आणि हे सगळे जे आमचे साथीदार आहेत देशभरातले ते येणार आहेत. तो संध्याकाळी 5 वाजल्यापासून साधारणतः रात्री 9-10 पर्यंत तो कार्यक्रम आहे स्मृती दिनाचा. उद्या आहे तो, तिथेच शिवाजी मंदिर नाट्यगृहात आहे. आणि त्यानिमित्तानं आमच्या मराठा महासंघाने दादा आमचे जे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, त्यांनी पुरस्कार जाहीर केलेत. म्हणजे निव्वळ स्मरण करणार नाही, तर आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, आणि साहजिकच जो विषय सध्या ऐरणीवर आहे मराठा आरक्षणाचा, तो विषयाची सुद्धा त्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत येणार आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी या. उद्या मनोज जरांगे स्वतः यायला येणार आहे अशी मी विनंती करतो. आणि आपल्या या पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू, मुख्य भूमिका दिलीपदादा जगताप हे मांडतील या संदर्भात. नमस्कार सगळ्या मित्रांनो, तुमचं मी मराठा महासंघाच्या कार्यालयात स्वागत करतो. सध्या मराठा आरक्षण हा विषय अत्यंत ज्वलंत आणि महाराष्ट्रातलं राजकारण उलटवून टाकणारं असं हे प्रकरण आहे. आणि या लढ्यामध्ये अनेक मंडळी, राजकीय नेते विविध प्रकारे आपलं भाष्य करतायत. त्यातलं मुख्य भाष्य म्हणजे आमचे राजकारणातले जाणकार, वयोवृद्ध म्हणायलाही काय हरकत नाही, भुजबळ साहेब यांनी जी 2 समाजामध्ये जी तेढ निर्माण करणारी वक्तव्य गेली 2 महिने सुरू केलेत, याचा प्रथमतः मी आपल्या माध्यमातून समस्त मराठा समाजाच्या वतीने मी प्रथम निषेध करतो. दुसरं त्याने काल आणखी एक भाष्य केलंय. नाभिक समाजांना सांगितलंय की मराठ्यांच्या दाढ्या करू नका. मी त्यांना सांगतो, दाढ्या वाढवणं हल्ली फॅशन झाले. त्यामुळे दाढ्या करणं न करणं किंवा त्या समाजाला भडकवणं हा जरी तुमचा हेतू असेल, तरी तो समाज आमच्या सोबत आहे. त्याच्याने आमची भिंत, शेताची बांध एकच आहे. त्यामुळे तुमच्या भडकवण्याला ते काय भडकणार नाहीत. तरीही पुढे जाऊन सांगतो, 4.5 कोटी मराठ्यांपैकी 3 कोटी मराठे दाढी करतात असा माझा अंदाज आहे, सर्वे आहे. आम्ही 3 महिने जर नाही गेलो सलून मध्ये, तर माझ्या या भावाला, नाभिक समाजाच्या भावाला छगन भुजबळ धान्य पुरवणार आहेत का, त्यांचा प्रपंच चालवणार आहेत का, हा माझा आजच्या माध्यमातून सवाल आहे. उगाच कुणाशी तरी भांडणं लावून त्यांना काय साध्य होणार आहे, आणि यांच्या पाठी यांचा बोलवीचा धणी कोण आहे याचाही एकदा महाराष्ट्राला खुलासा झाला पाहिजे. कुणीतरी स्पष्टपणे बोललं पाहिजे. नाहीतर हे छगन भुजबळ एवढी भाषा करूच शकत नाही. हे लपलेले असताना, शिवसेनेतून फुटून निघालेले असताना यांना वाचवण्याचं काम अखिल भारतीय मराठा महासंघाने केलंय. ही वस्तुस्थिती आहे. आणि याच मंदिरामध्ये, शिवाजी नाट्य मंदिरामध्ये आमचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी सांगितलं, बाळासाहेब ठाकरे साहेबांना, हा माझा बहुजन समाजाचा नेता आहे, त्याच्या अंगाला जर हात लागला तर मराठा महासंघ गप्प बसणार नाही.
ही वाक्य आमच्या शशिकांत पवारांची ह्याच वरच्या सभागृहात दिलेली आहेत, तेव्हा हे महाशय बाहेर पडायला लागले. त्यामुळे एवढी कृतज्ञता मराठ्यांविषयी, द्वेषभावना भुजबळांच्या अंगात का संचारले, हा व्यक्तिगत प्रश्न नाही आहे, तर यांच्या पाठीमागे राजकीय मोठं षडयंत्र असू शकतं व मोठा गॉडफादर असू शकतो. त्याशिवाय ते एवढी भाषा बोलू शकणार नाही. आणि ओबीसी जे म्हणतायत, तो सगळा समाज काही त्यांच्या बरोबर नाही आहे. त्यांना चढवणारे आणि विकत पैसे देऊन सभा घेणं हा विषय त्या महाराष्ट्राला किंवा राजकीय लोकांना नवीन नाही आहे. पण आमच्या जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे ते कोणी पैसे देऊन केलेलं नाही, तर स्वयंभू जो वंचित मराठा आहे आरक्षणापासून, तो स्वतःहून स्वखर्चाने मुंबईत आलेला आहे. मुंबईत आला होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर मंत्रिमंडळातच जर त्यांचे सहकारी म्हणत असतील हे आम्हाला मान्य नाही, तर मग मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या शब्दाला हे मंत्री, हे आजचं सरकार किंमत देते की नाही, हा महाराष्ट्रापुढे प्रश्न आहे. त्यांनी ज्या मागण्या मान्य केल्या त्या मंत्रिमंडळात विचारून घेतल्या असतील. बरं, दुसरं असं, एका बाजूने भुजबळ म्हणतात की यांना काहीच मिळणार नाही. अरे बरं, जर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द जर आम्हाला काय मिळणार नसेल, मग तुम्ही एवढी आगपाकड का करताय? मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्यावर देखील तुम्ही गावोगाव सभा का घेताय? म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काहीतरी काळं भेरं असण्याची शक्यता आहे. त्या सगळ्या याच्यातून आज आमच्या इथे मान्यवर आलेले आहेत. मराठा आरक्षण हा विषय महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेला नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर आमची चळवळ गेलेली आहे. आमच्या 2 मीटिंग पण झालेल्या आहेत. गुजर समाज आहे, पाटीदार समाज आहे, जाट समाज आहे, सगळे समाज मिळून आमची एक कृती समिती ऑलरेडी आम्ही बनवलेली आहे. हा प्रश्न जर इथे सुटला नाही, इथे जर सुटला तर देशभर सुटायला काहीच हरकत नाही. सगळ्यांचे म्हणजे 7 राज्य अशी वंचित आहेत जी बहुसंख्य ती कम्युनिटी आणि त्यांना आरक्षण नाही, तर तो प्रश्न तिथेही सुटू शकतो. पण नाही सुटला तर भविष्यात आमची कृती समिती, तुम्ही हे चेहरे 2 ओळखत असाल, ज्यांनी शेतकरी आंदोलन 13 महिने एका जागेवर बसून चालवलं, ऊन पाऊस थंडी सगळे सीझन, सगळे समर सीझन त्यांनी अंगावर झेलले. त्या याच्यामध्ये 750 शेतकरी शहीद झाले त्या भूमीवर, तरीही मागे हटले नाहीत. शेवटी मागे सरकारला आपलं ते जो कायदा होता तो मागे घ्यावा लागला. असे हे राकेश टिकेत साहेब, हे विद्यावीर सिंग साहेब, हे 2 महायोद्धे, मी मुद्दाम महायोद्धे म्हणतोय की एक अर्जुनासारखा आहे पराक्रमी आणि दुसरा भीमासारखा आहे. आणि त्याच्याबरोबर आता महाराष्ट्रातला मराठा आहे, जाट आहे, गुजर आहे, पाटीदार आहे, पटेल आहे, राजपूत आहे, वणियार आहे, मणी समाज आहे, असे सगळे देशातले आम्ही, शेट्टी रेड्डी समाज आहे कर्नाटकातला, आम्ही असे सगळे एकत्रपणे हा प्रश्न भविष्यामध्ये लढणार आहोत. म्हणून आमची त्याबाबतची भूमिका जी आमची कृती समितीची आहे ते टिकेत साहेब मांडतीलच, परंतु मराठा महासंघाची जी भूमिका आहे, जरांगे पाटलांना आमचं पूर्ण समर्थन आहे. त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तर आनंदच आहे, परंतु ते नाही झालं तर मात्र हे आंदोलन आता देशभर पसरवण्याची आम्ही सगळ्यांनी तयारी केलेली आहे. धन्यवाद. आमची काय म्हणताय, हा, दुसरं जे जातीमध्ये जी तेढ निर्माण करतात भुजबळ साहेब, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तशी तरतूद आहे कायद्यामध्ये. मी अट्रॉसिटी नाही म्हणत, त्याच्या बाहेरचा कायदा आहे. तर आणि आत्ताच अलीकडे कुठेतरी ते एका राज्यामध्ये केलेला आहे, एका मंत्र्यावर तसा गुन्हा दाखल, तर तसाही त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही आमची आजच्या या परिषदेमध्ये आमची मागणी. आपल्या समोर आप सभी का स्वागत इस प्रेस कॉन्फ्रेंस में। जैसा कि अभी जगताप जी ने आपको बताया, हम यहाँ हमारा आने का प्रयोजन है कि हमारे जो दिवंगत नेता थे जिनका कल पहली पुण्यतिथि है, स्वर्गीय शशिकांत पवार जी, उनको अपने श्रद्धा सुमन अर्पित करने के लिए हम यहाँ आए। आप सभी जानते हैं शशिकांत जी ने एक सामाजिक न्याय की लड़ाई लंबे समय तक लड़ी। वो लगातार 42 साल तक मराठा संघ के अध्यक्ष रहे और निरंतर
पिछड़े वर्ग की लड़ाई, गरीब और मजदूर की लड़ाई वो लड़ते रहे, उनको सच्ची श्रद्धांजलि देने के लिए हमको उनके बताए हुए मार्ग पे चलना होगा। हमने ये तय किया है कि इस देश में जो भी कृषक जातियां, जो भी पिछड़ी जातियां, जहां भी जो किसान जातियां हैं, जो गांव में रहती हैं, जिनका रोजी रोटी कृषि के माध्यम से चलती है, उन सबको एक मंच पे एकत्रित करें, पूरे देश में उन जातियों को इकट्ठा करें। इस देश में जातीय जनगणना 1931 में हुई थी, 1931 में, और उस जातीय जनगणना के हिसाब से देश में 80% आबादी SC, ST और OBC की है। जब 80% आबादी है SC, ST, OBC की, तो आरक्षण पे 50% की कैपिंग क्यों? जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी। संख्या के अनुपात में आरक्षण मिलना चाहिए, ये हमारी मांग। हमारा जो भी भाई, हम किसी के विरोध में नहीं है, हम तमाम वंचित समाज को न्याय दिलाने की लड़ाई लड़ने की शुरुआत कर रहे हैं। हमारे नेताओं ने, जैसा मैंने बताया पूर्व में, पिछले 42 साल से हमारे पूर्व अध्यक्ष इस लड़ाई को लड़ रहे थे। अलग अलग क्षेत्र में ये लड़ाई लड़ी जा रही है, लेकिन हमने तय किया कि अलग अलग बिखराव की बजाय हम एक समन्वय समिति, राष्ट्रीय समन्वय समिति बना के एक मंच पे आके एक राष्ट्रीय व्यापी आंदोलन खड़ा करें, क्योंकि पीड़ा हमारी सबकी एक है, अलग अलग नहीं है। तो इस बात को सोच के हमने एक कोऑर्डिनेशन कमेटी का गठन किया। 13 जनवरी को हम सभी लोग दिल्ली में एकत्रित हुए। पाटीदार समाज, गुर्जर समाज, जाट समाज और मराठा संघ के लोग वहां दिल्ली में थे, और उसमें हमने ये तय किया कि जब तक 80% आरक्षण हमको नहीं मिलेगा, तब तक हम सबको न्याय दिला नहीं पाएंगे, और इस लड़ाई को 80% आरक्षण हमको मिले वहां तक ले जाने का कार्य करें। अभी केवल 4 समाजों का प्रतिनिधित्व है इस समन्वय समिति में, लेकिन ये शुरुआत है, अंत नहीं है। जो भी जातियां इससे बाहर रहे हैं, जो भी जातियां इस विषय को लेकर संघर्षरत हैं देश के किसी भी राज्य में, उन सबको हम इस समन्वय समिति में लेके लाएंगे। एक सशक्त आंदोलन देश भर में खड़ा करेंगे, और आंदोलन ही नहीं खड़ा करेंगे, आरक्षण लेके रहेंगे, 80% आरक्षण लेके रहेंगे, समाज को न्याय दिला के रहेंगे। और मेरा ये मानना है कि यही सच्ची श्रद्धांजलि होगी हमारे उन नेता को जिनकी कल हम पहली पुण्यतिथि मना रहे हैं, उनको अपनी श्रद्धांजलि देने जा रहे हैं। उनको हमारी सच्ची श्रद्धांजलि यही होगी कि कल हम जो है अपने आप को समर्पित करके ये कहेंगे कि वो लड़ाई जो वो छोड़ के गए हैं उसको हम पूरी करेंगे। यही मेरी कहना। भारतीय किसान युनियनचे मुख्य प्रवक्ता आहेत, त्यांनी केंद्र सरकारला शेतीविषयक कायदे परत घ्यायला लावले आपल्या तीव्र आंदोलनाद्वारे। माननीय टिकैत सर। सभी का धन्यवाद है। और सब प्रेस में जो भी बात कही है, जो ये संघर्ष समिति बनी है, ये सभी गांव से रिलेटेड हैं। जो जातियां हैं ये सब खेती बाड़ी करती हैं, मजदूरी करते हैं। इनकी लड़ाई आरक्षण की भी लड़ी जाएगी, और ये इकट्ठे लोग होंगे तो इनसे किसानी आंदोलन भी इनसे करवाया जाएगा। जैसे दिल्ली में आंदोलन हुआ, इस तरह के आंदोलन पूरे देश भर में होंगे, और जब समाज इकट्ठा हो जाएगा तो इससे बड़ी ताकत इससे मिलेगी। क्योंकि खेती किसानी में नुकसान है, फसलों के दाम ठीक नहीं मिलते, वो किसी भी स्टेट का मामला हो। बाहर जब हम यहाँ पे आए महाराष्ट्र में, तो यहाँ पे भी सबसे ज्यादा आत्महत्याएं महाराष्ट्र में हो रही है। तो इससे एक बड़ी ताकत के रूप में किसान संगठन उभरेगा, इससे एक लड़ाई लड़ी जाएगी। और MSP गारंटी कानून, जो भारत सरकार से एक बड़ी डिमांड हमारी है दिल्ली के आंदोलन से, वो MSP गारंटी कानून देश के किसानों को मिले, उससे देश के किसानों का भला होगा। वो लड़ाई भी एक बहुत